सर्वांना नमस्कार. लोकवेस ट्रान्झॅक्शनबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रभाग संघाचा अगोदर बघितलेलं आहे. आता आपण ग्रामसंघाच्या लोकवेसमध्ये ट्रान्झॅक्शनची माहिती कशी भरायची याबाबत माहिती आपण बघूया. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जे काही आहे मी ट्रेनिंग ॲपमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. लोकवेसचं जे काही ट्रेनिंग ॲप आहे त्याच्यामध्ये लॉग इन करूया. अगोदरच मी लॉग इन करून ठेवलेलं आहे की पांगरा शिंदेचं आहे, बरोबर आहे. ही स्क्रीन आल्यावर ही होम स्क्रीन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भूमिका बदली म्हणजे जे काही रोल आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे. याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला व्ह्यू बुककीपर. आपण सुरुवातीला काय करणार आहोत की लोकवेस ट्रान्झॅक्शनमध्ये आपण कट ऑफ माहिती भरणार आहोत. कट ऑफ म्हणजे मागच्या जे काही महिन्यापर्यंतची मीटिंग आहे त्याची आपण अगोदर माहिती भरून घेणार आणि या महिन्यापासून आपण पुढील जे काही ट्रान्झॅक्शन असेल, जे काही व्यवहार झालेले असतील त्याच्यामध्ये जमा खर्चाचं असतील किंवा इतर कर्ज वाटप किंवा कर्ज परतफेड या सर्व माहिती आपण या ॲपच्या माध्यमातून आपण भरणार आहोत. जे काही देवाणघेवाण असेल सर्व ग्रामसंघाचे ते आपल्याला इथं भरता येईल. याच्यामध्ये लक्षात ठेवायचे की वरच्या बाजूला जे काही इंग्रजी आहे त्याचं आपल्याला मराठी करून घ्यायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये इथं सुरुवातीला आपल्याला बैठक जे काही खालच्या बाजूला दिसत आहेत, घर, कार्य, बैठक, व्हिओ आणि अहवाल द्या. याच्यामध्ये आपल्याला बैठक याच्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. इथं बघतोय की आपण की इथं आपल्याला ग्रामसंघ दिसत नाही आहे. तर ग्रामसंघ दिसण्यासाठी आपण बाजूला जे काही आहे व्ह्यू याच्यावर आपल्याला जावं लागेल. इथं आपल्याला व्ह्यूवर क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर सेव्हिंग डिटेलमध्ये जावं लागेल आणि इथं आर्थिक मध्यस्थी जी आहे त्याला यस करावं लागेल. बरं, अनिवार्य बचत नो आणि पुढे ओके. एवढं झालं की आपल्याला जे काही बैठक असेल त्याच्यामध्ये आपल्याला हे इथं दिसायला सुरुवात झालेली आहे. ओके, तर हे करत असताना आपल्याला जी काही माहिती असेल ती या बैठकीमध्ये आपल्याला माहिती भरता येणार आहे. बैठक म्हणजे आपल्याला सुरुवातीला त्याची 3 टिंबावर क्लिक केल्यावर जी काही आहे आपल्याला मीटिंग तयार करायची आहे, बरोबर आहे. तुम्ही सुरुवातीलाच एक मीटिंग तयार केलेली आहे. या 3 टिंबावर क्लिक केल्यानंतर मीटिंग तयार करा जे काही ऑप्शन आहे तिथून निवडायचं आहे, बरोबर आहे. मी ऑलरेडी मीटिंग तयार केलेली त्याच्यामुळं मीटिंग संपादित करा हे ऑप्शन निवडतो आहे. याच्यामध्ये मराठीमध्ये असल्यामुळं आपल्याला सर्व माहिती याच्यामध्ये मिळेल, बरोबर आहे. याच्यामध्ये बघा वरी ग्रामसंघाचं नाव दिसतं, इथं मीटिंग नंबर दिसते. मीटिंग नंबर म्हणजे या बैठकीचे जे काही आपण कट ऑफ मीटिंग भरतो आहे त्याची आपण मीटिंग संख्या टाकलेली आहे. त्याचा स्थापना दिनांक जो आहे 18/4/2025ची आपण मीटिंग भरतो आहे, बरोबर आहे. तर स्थापना दिनांकापासून 80 मीटिंग या झालेल्या आहे 18/4/2025पर्यंत. हे भरत असताना आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत: सदस्य व्यवहार, व्हिओ व्यवहार आणि नानाविध. याच्यामध्ये नानाविधमध्ये आपण सुरुवातीला बघूया शेवटचं. सुरुवातीपासून आपल्या अभियानाअंतर्गत जे काही फंड मिळालेले आहेत ग्रामसंघाच्या स्थापनेपासून त्याची माहिती आपल्याला मिळून जाईल, बरोबर आहे. इथं दिसते आपल्याला, हे बघा स्टार्टअप भेटलेला आहे 10/12/2018ला, बरोबर आहे. ही एक माहिती आहे. आणि इथं 2 जे आहेत ऑप्शन त्याच्यामध्ये आपल्याला ग्रामसंघाची सर्व माहिती, सदस्य व्यवहार आणि व्हिओचे व्यवहार. सदस्य व्यवहार म्हणजे जे की गटामार्फत झालेले व्यवहार आहेत, गटाकडून ग्रामसंघाकडे, आणि व्हिओवर म्हणजे ग्रामसंघातून प्रभाग संघाकडे झालेले जेवढे काही व्यवहार आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला भरता येईल. आता सदस्य व्यवहारामध्ये आपण भरूया, बरोबर आहे. याच्यामध्ये गटाची माहिती आहेत, जेवढे काही गट असतील. आता 80 याच्यामध्ये हाजरी आहेत, तर आपल्याला प्रत्येक गटाची अद्याप किती मीटिंगला उपस्थित राहिली 80पैकी त्याची माहिती आपल्याला इथं भरता येईल बॉक्समध्ये, बरोबर आहे. तर मी इथं अंदाजित माहिती भरतो आहे. ट्रेनिंग ॲप आहे त्याच्यामुळे आपल्याला काही भरता येईल, पण तुम्हाला भरताना व्यवस्थित माहिती आपल्याला भरावं लागेल, बरोबर आहे. मी मीटिंग जतन केली, सर्व गटाची जे काही उपस्थिती असेल आपल्याला इथं भरता येईल, बरोबर आहे. इथं प्रत्येक गटाची उपस्थिती भरल्यावर जे काही येईल, मी 2-3 गटाचं भरून बघितलं त्याच्यामुळे इथे सदस्य बचत आपल्याला भरायची नाही, पण आपल्या जे काही बचत असेल गटाने ग्रामसंघामध्ये भरलेली त्याची माहिती इथं भरायची आहेत. परंतु आपल्या इथं गट ग्रामसंघात बचत करत नसल्यास इथं भरायची आवश्यकता नाही, बरोबर. त्याच्यानंतर बंद कर्ज म्हणजे जे की गटांनी घेऊन परतफेड केलेले आहेत अशा बंद कर्जाला आपण बंद कर्ज म्हणूया. जे नील झालेलं कर्ज आपण म्हणता येईल, की जे काय आपण कोणतं VRF आणि CIFचं कर्ज आहे जे गटांनी अगोदर घेतलं होतं आणि ते नील झालेलं आहे. उदाहरणार्थ तिथं प्लस बटनवर खाली क्लिक करूया, गटाचं नाव निवडूया अण्णाभाऊ साठे. त्यांनी कर्जाची संख्या 1
बरोबर आहे. एकदा त्यांनी कर्ज घेऊन परतफेड केलेलं आहे 60,000 रुपये. बरोबर आहे. इथं मी सेव्ह केलं. CIFची रक्कम जी असेल ते इथं घेतलं होतं. परत VRF जर असेल तर परत आपण त्याच गटाची माहिती भरूया. कर्ज क्रमांक 2 VRF इथं दिलेलं होतं 10,000 रुपये आणि त्यांनी फेडलेलं आहे. बरोबर आहे. इथं आपल्याला प्रत्येक गटाचं असं जे काही कर्ज असेल इथं आपल्याला भरता येईल. बरोबर आहे. इथं सर्व गटाची नावं येतात. सर्व गटापैकी आपल्याला ज्या ज्या गटाने कर्ज घेऊन परतफेड केलेलं आहे ग्रामसंघाचं त्या सर्व गटाची माहिती आपल्याला इथं भरता येईल आपल्याला. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही आहे इथं एकत्रित भरावं लागेल. चुकलेले दिसते आपल्याला. एकत्रित कर्ज जे घेऊन आहे त्याची एकत्रित रक्कम टाकावं लागेल आपल्याला. नाही तर ती शेवटची रक्कम दाखवावी आपल्याला. 60 अधिक 10 70,000 आपल्याला फेडलेलं आहे. आता इथं दिसते बघा 70,000 रुपये त्या गटाने परतफेड केलेलं आहे. म्हणजे अद्यापचं वेगवेगळं कर्ज टाकायचं नाही तर अद्याप प्रत्येक गटानं जेवढं एकत्रित कर्ज घेतलेलं आहे त्याची एकत्रित रक्कम करून इथं भरावं लागेल. सक्रिय कर्ज इथं जे आहेत आपण अगोदर सदस्यवार भरतोय. बंद कर्ज आपण सगळ्या गटाचं भरूया. त्याच्यानंतर आपल्याला सक्रिय कर्ज म्हणजेच गटांचे ज्या गटाकडून आत्ता कर्ज परतफेड चालू आहे अशा सर्व गटाचं आपल्याला माहिती भरावं लागेल. इथं प्लस बटनवर क्लिक केलं. गटाचं नाव निवडलं मी बीबी फातेमा. बरोबर आहे. कर्ज क्रमांक 3 निधीचा स्रोत. जसं जे काही प्रकार आहेत कर्जाचे इथं सर्व येऊन जातील. जे आपण ग्रामसंघामार्फत गटांना देतो ते सर्व कर्ज आपल्याला दोनच महत्त्वाचे याच्यामध्ये. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला CIF जे आहे 3 नंबरचं कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड ते एक. त्याच्यानंतर VRF जे आहे खालून 3 नंबरचं ते आणि त्याच्यानंतर PMFME जे काही बेस भांडवल आपण म्हणतो हे 3 प्रकारचे कर्ज आपण ग्रामसंघामार्फत गटाला देतो. सुरुवातीला आपण CIF देऊया. जे चालू कर्ज आहेत बीबी फातेमा गटाचं एकूण आपण त्या गटाला 60,000 रुपये दिलेले आहे. मुद्दल त्यांनी 30,000 रुपये परतफेड केलेली आहे. बरोबर आहे. मुद्दल थकीत काही नाही त्यांच्याकडं. व्याजदर तो ऑटोमॅटिक येईल. काही प्रॉब्लेम नाही त्याला. व्याजदर भरायची गरज नाही. त्यांनी दिलेलं व्याज जे असेल ते इथं भरायचं आहे. मी अंदाजे व्याज टाकतो. बरोबर आहे. मी अंदाजे व्याज टाकतो. त्यांनी 2,500 अद्याप व्याज दिलेलं आहे. थकीत व्याज काही आहे का नाही. कर्ज वाटपाची तारीख जी आहे 5वा हप्ता आहे. 10 हप्त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. तर ते कर्ज माझ्या मते बरोबर आहे. इथं ॲटोमॅटिकली पेमेंटची पद्धत ही कॅश येणार आहे. ऑनलाईन इथं भरायची गरज नाही आहे. ऑनलाईन फक्त आपण जेव्हा नवीन मीटिंग भरू ही कट ऑफ मीटिंग असल्यामुळे ती सर्व माहिती कॅशमध्ये दाखवणार आहे. जेव्हा आपण रेग्युलर मीटिंग भरू त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 ऑप्शन मिळेल. ऑनलाईन येईल, RTGS येईल, चेक नंबर येईल, उर्वरित माहिती आपल्याला भरता येईल. आता इथे 5 हप्ते त्यांचे झालेले आहेत. तर उर्वरित 5 हप्ते आहेत. 6,000चाच आमचा हप्ता आहे. 10 महिन्यासाठी त्यांनी परतफेड केल्यामुळं इथं ॲटोमॅटिकली 5 हप्ते परतफेड झाले आणि 5 हप्ते बाकी असल्यामुळं इथं मुद्दल रक्कम ॲटोमॅटिकली येऊन गेलेली. बरोबर आहे. आणि वारंवारता जी आहे ती मंथली त्यांची कर्ज परतफेडीची आहे. इथं जतन करावर क्लिक केलं. EMI वेळापत्रक. इथं आपल्याला EMI त्याचे शिल्लक जे काही EMI राहिलेले सर्व EMI आपल्याला इथं दिसणार आहे. बघा याच्यामध्ये दिसते पुढचा हप्ता 18/5ला आहे. त्याच्यानंतर 18/6ला आहे, 18/7, 18/8 आणि 18/9ला त्यांची परतफेड पूर्ण होऊन जाणार आहे. याच्यामध्ये व्याज देखील किती येणार आहे त्याचं मिळते. बरोबर आहे. आपण शेड्यूलर म्हणून त्याचं डाउनलोड शेड्यूलर पण करू शकतो. जे काही शेड्यूल आहे इथं आपल्याला त्या गटाचं पूर्ण जी आहे माहिती याच्यामध्ये आपल्याला दिसून जाईल. बरोबर आहे. इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर दुसऱ्या गटाची परत आपल्याला जी आहे थकीत झालेलं आहे इथं. बरोबर आहे. दुसऱ्या गटाची माहिती सेम अशाच पद्धतीनं आपल्याला भरता येईल. बरोबर आहे. सक्रिय कर्ज दुसऱ्या गटाचं आपण आणखी एका गटाचं भरून बघूया. त्या चक्रधर गटाचं देतो आहे. बरोबर आहे. इथं मी असं म्हणतो आहे की त्यांनी CIF घेतलेलं आहे, VRF घेतलेलं आहे. दिलेलं कर्ज एकूण 10,000 रुपये दिलेलं होतं VRFचं. मी माहितीच तेवढं टाकतो आहे. मुद्दल त्यांनी 5,000 परत केले.
थकबाकी 5, मुदत थकीत कर्ज काही नाही आहे. व्याजदर आपल्याला VRF जेव्हा भरतो 0.5% व्याजदर आहे, म्हणजे वार्षिक 6% व्याजदर आहे. त्यांनी दिलेलं व्याज मी अंदाजे टाकतो 1000 रुपये असं आपण गृहीत धरू, 800 रुपये टाकू. ठीक आहे, 800 रुपये व्याज, थकीत व्याज काही नाही आहे. वाटपाची तारीख जी आहे बरोबर, पेमेंटची पद्धती कॅशात येईल. उर्वरित महिने 5 महिने शिल्लक आहे, 1000 रुपयाचा हप्ता आहे. जतन केलं, इथं शेड्यूलर दाखवणार, परत इथं सेव्ह केलं. इतरही जे काही कर्ज असेल त्याची देखील आपण माहिती भरू शकतो. जे चालू असलेली कर्ज आहे प्रत्येक गटाचं आपल्याला भरता येईल. बरोबर आहे, मी उदाहरणार्थ चक्रधर गटाचं भरतो आहे. PMFMEचं आहे, PMFMEचं बीज भांडवल दिलेलं आहे आपण त्यांना 40,000 रुपये. बरोबर आहे, मुद्दल त्यांनी परतफेड केलेली आहे 16,000 रुपये परतफेड केलेली आहे. 24,000 त्यांचे बाकी आहे. बरोबर आहे. व्याजदर PMFMEचा जे काही याचं व्याजदर 3% आहे. त्यांनी दिलेलं व्याज मी टाकतो अंदाजित रुपये 600 रुपये व्याज त्यांनी दिलेलं आहे. थकीत व्याज काही नाही आहे. कर्ज वाटपाची तयारी जी आहे बरोबर आहे, 5 हप्ते त्यांनी फेडलेले आहेत, 4 हप्ते त्यांनी फेडलेले आहेत, 6 हप्ते त्यांचे बाकी आहे. 6 हप्ते त्यांचे बाकी आहे. 4,000 त्यांचा हप्ता आहे. ओके, शेड्यूलर दाखवू. ओके, व्याज भरताना आपल्याला बघून घ्यावं लागेल, इथं कन्फर्म करावं लागेल की कोणत्या दराने आपण व्याज दिलेलं आहे. बरोबर आहे. जेव्हा आपण CIF बनतो तेव्हा CIF आपण गटाकडून ग्रामसंघाला 9% घेतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर जे काही VRF आहेत तो 0.5% म्हणजे 6% वार्षिक व्याजदर आहेत गटाकडून ग्रामसंघाला येणारा. त्याचप्रमाणे जे काही PMFMEचं आहे ते 3% वार्षिक व्याजदर आहे. 3 प्रकारचे व्यवहार आहेत. 3 प्रकारची आपण कर्जाची माहिती इथून बघितलेली आहे. आता हे त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे बघा, त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे सदस्याकडून. हे आपल्याला प्रत्येक गटाचं भरायचं आहे. आपण 2 गटाचं दाखवलं पण प्रत्येक गटाचं अशीच माहिती आपल्याला भरायची आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सदस्याकडून प्राप्त. आता सदस्याकडून प्राप्त ज्या काही रकमा असतील ते आपल्याला इथं भरून घ्यायचं आहे. प्लस बटनवर क्लिक केलं. सदस्य गट म्हणजे जेवढे काही गट आहेत त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या रकमा. बरोबर आहे. इथं आपल्याला 3 एंट्र्या आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये मेंबरशिप फीस, जे की गट आपला ग्रामसंघाला जोडला गेला त्याची एक माहिती भरावं लागेल. त्याच्यानंतर जे काही आहे शेअर कॅपिटलची माहिती भरावं लागेल. आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट रिसिव्ड ऑन लोन टू मेंबर SHG, म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत दिलेलं सर्व कर्जावरील व्याज याची माहिती आपल्याला इथं भरावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक गटाची आपल्याला 3 माहिती भरायची. एक तर मेंबरशिप फीस, त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन लोन, बरोबर आहे, आणि शेअर कॅपिटल. जर दंड लावला असेल तर दंडसुद्धा आपल्याला भरावा लागेल. मी उदाहरणार्थ एक अनुभव साठी गटाचे देतो आहे. बरोबर आहे. आता त्यांची मेंबरशिप फीस जी आहे, ठीक आहे, मेंबरशिप फीस भरतो मी. त्यांनी 120 रुपये 100 रुपये मेंबर फीस दिली. मी अंदाजित टाकतो. जे काही तुमचं असेल तिथं भरायचं आहे. अनुभव साठेचं परत मी अनुभव साठेचंच भरणार त्या गटाचं. बरोबर आहे. त्यांचं जे काही आहे व्याज त्यांनी आत्तापर्यंत दिलेलं एकत्रित व्याज इथं आपल्याला भरावंच लागेल. जे काही कर्जाच्या ह्याच्यात भरलं तिथं जरी भरलं असेल तर इतर आपल्याला व्याजाची रक्कम ही भरावंच लागेल. त्यांनी आतापर्यंत दिलेलं व्याज जे आहे, बरोबर आहे, 6,000 रुपये त्यांनी व्याज दिलेलं आहे. जे काही ग्रामसंघ स्थापन झाल्यापासून जेवढं काही कर्ज घेतलेलं आहे त्याच्यातलं आतापर्यंत ज्यांनी दिलेलं व्याज आहे ते इथं भरायचं आहे. ते कुठून भरायचं आहे मी परत सांगणार आहे. त्याचं एकत्रित व्याजाची रक्कम जी काढावं लागेल आपल्याला सुरुवातीपासूनची, त्याच्यानंतर आपल्याला भरता येईल याच्यामध्ये. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे जतन करायचं आहे. बरोबर आहे. एकाच गटाचं आपण घेतो आहे. त्याच्यामध्ये आपण मेंबरशिप फीस भरली. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं व्याज जे काही कर्जावरील व्याज होतं ते घेतलं. अजून परत बटनवर क्लिक करूया. त्याच्यानंतर शेअर कॅपिटल म्हणजे भाग भांडवल, त्यांनी दिलेलं भाग भांडवल जे आहे ते इथं टाकूया. बरोबर. जे काही भाग भांडवल असेल
आपण एकाच गटाची माहिती बघतो. आपल्या सर्व गटाची एवढे आपल्याला ऑप्शन घेऊन टाकावं लागेल, बरोबर आहे. परत त्याच्यानंतर जे काही आहे त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल झालं. त्याच्यामध्ये पेनल्टी नावाचा ऑप्शन आहे. दंड काही घेतला असेल, समजा आपण इथून त्या गटाकडून दंड घेतला असेल तर दंडाची देखील आपल्याला माहिती भरता येईल. म्हणजे एका गटाचे आपल्याला 3 ते 4 एंट्री घ्यावं लागेल. याच्यापैकी मेंबरशिप फीस कंपल्सरी आहेत आपल्याला. त्याच्यानं व्याज आपल्याला जे काही आहे तिथं भरावंच लागेल. जे काही शेअर कॅपिटल आहे, शेअर कॅपिटल भरल्याशिवाय त्यांचं तो गट ग्रामसंघाला जोडण्यात जाणार नाही, त्याची फीस भरल्याशिवाय. म्हणजे 3 ऑप्शन आपल्याला कंपल्सरी आहेत. दंड जे आहे ते आपल्याला नाही भरलं तरी चालेल. जर दिला असेल तर भरायचं, नाही दिला असेल तर भरायचं नाही. म्हणजे एवढ्या 3 एंट्री आपल्याला कंपल्सरी आहेत. असं प्रत्येक गटाचं आपल्याला भरून घ्यावं लागेल. इथून गट बदलून आपल्याला प्रत्येक गटाचं भरता येईल. म्हणजेच जे काही आहे सदस्याकडून प्राप्त झालेल्या रकमा ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सदस्य व्यवहारामधून हे आपल्याला अशी माहिती भरता येईल. त्याच्यानंतर जे आहे सदस्याला दिले, जर आपण एखादा गट बाहेर पडला आणि त्यांना जर आपण त्यांचं भाग भांडवल परत केला असेल तर इथून आपल्याला भरता येईल शेअर कॅपिटलचं. जर गट बाहेर पडला नसेल तर आपल्याला बाकीचं जे आहेत आपल्याकडं आपल्या तिकडलं नाही आहे. त्याच्यामध्ये ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग एक्सपेन्सेस. एखाद्या गटाला आपण ट्रेनिंगचा खर्च जर दिला असेल ट्रेनिंग घेतला म्हणून तर इथून देखील आपल्याला भरता येईल. मी तर 500 रुपये टाकतो की एखाद्या गटाला आपण जे काही चहा नाश्त्याचं असेल ते दिलं असेल ट्रेनिंगचं तर इथून आपल्याला ट्रेनिंग एक्सपेन्सेस भरता येईल. म्हणजे ग्रामसंघाकडून इतर कारणासाठी दिलेला पैसा कर्ज सोडून तर इतर आपल्याला भरता येईल. त्याचप्रमाणे जे काही आहे आपण काय म्हणता येईल त्याला बचत परत केली असेल तर आपल्या तिथं भरता येईल. म्हणजे जे काही आपण ग्रामसंघामार्फत दिलेले पैसे आहेत, शेअर कॅपिटल परत केलं असेल, गट निघताना जर असेल तर इतर आपल्याला भरता येईल. पण तसं काही होत नाही. जेवढे काही गट आहेत तेवढे ग्रामसंघाला जोडलेले आहेत असं घरी धरून सोडू. जेव्हा गट ग्रामसंघातून निघेल त्यावेळेस आपल्याला इथं शेअर कॅपिटल परतमध्ये भरता येईल, बरोबर आहे. सदस्यवर आपण बघतोय, सदस्यांना पैसे दिलेले ते. आता हे एवढ्या माहिती आपल्याला याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतर व्हीओ व्यवहार आहे. आता व्हीओ व्यवहारमध्ये आपल्याला 4 ते 5 ऑप्शन दिसत आहेत, 5 ते 6 आहे त्यामध्ये. त्याच्यामध्ये व्हीओ गुंतवणूक आहेत, बंद कर्ज आहे, सक्रिय कर्ज आहेत, व्हीओ निधी प्राप्त झाला, पावती उत्पन्न खर्च, रोख शिल्लक, व्हीओ बँक शिल्लक आणि गटाचा व्यवहार सारांश. त्याच्यामध्ये आपण व्हीओ गुंतवणूक जे आहेत अगोदरचं पहिलं ऑप्शन घेऊ, बरोबर आहे. त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इथून जे आहे CLF निवडायचं आहे. त्याच्यामध्ये कंपल्सरी सेविंग जर बचत आपण प्रभाग संघात भरत असू तर ते भरता येईल. CLFमध्ये आपण जर काही ठेवी ठेवली असेल तिथं भरता येईल, बरोबर आहे. शेअर कॅपिटल आपल्याला फक्त शेअर कॅपिटल भरायचं, आपण सेविंग वगैरे काही करत नाही आहे. तर इथं शेअर कॅपिटल जे काही भरलेलं असेल ते आपल्याला प्रभाग संघात जे काही जमा केलेलं आहे शेअर कॅपिटल म्हणजे भाग भांडवल जमा केलेले त्याची माहिती इथं भरायची. आपण इथं काय भरतो आता प्रभाग संघात दिलेल्या रकमा आणि किंवा आलेल्या रकमा याची माहिती आपण भरतो आहे, बरोबर आहे. वरी आपण गटाचं बघितलं, आता आपण प्रभाग संघाचा व्यवहार जो काय असेल तो भरतो आहे, बरोबर आहे. हे झालं. इथं फक्त आपल्याला भाग भांडवल भरायचं आहे, बाकी भरायचं नाही. बंद कर्ज म्हणजे ग्रामसंघानं प्रभाग संघानं जे काही कर्ज दिलं होतं एवढ्या प्रकारचे कर्ज आहेत, बरोबर आहे. मी फक्त CIF टाकतो इथं. ₹3,00,000 या ग्रामसंघानं परत केलेले आहेत. त्याच्यामुळं बंद कर्ज म्हणजे नील झालेलं कर्ज प्रभाग संघाकडून घेतलेलं, बरोबर आहे. ₹3,00,000 त्याच्यामध्ये आले. सक्रिय कर्ज म्हणजे जे काही प्रभाग संघाकडून आत्ताच्या स्थितीला कर्ज परतफेड चालू आहे ते आपल्याला टाकावं लागेल याच्यामध्ये CLF. कर्ज क्रमांक ऑटोमॅटिक लिहून जाईल. स्त्रोत मी टाकतो CIF. कर्ज वाटपाची तारीख जी असेल ती, बरोबर आहे. कर्ज वाटपाची तारीख इथं आताच्या बैठकीची येईल पण ती नाही टाकायची. जेव्हा काही कर्ज वाटप झालेलं असेल ती तारीख टाकायची आहे, बरोबर आहे. जेव्हा काही कर्ज भेटलं असेल ती तारीख आपण इथं लिहून टाकू. असं गृहीत धरूया की प्रभाग संघाकडून 18/1/2025 कर्ज भेटलेले आहे आणि ते ₹6,00,000 कर्ज भेटलेलं आहे. त्याचा व्याजदर जो आहे 9% आहे, 6% आहे. कारण ग्रामसंघातून प्रभाग संघ याचा व्याजदर जो आहे तो 6% व्याजानं प्रभाग संघाकडून ग्रामसंघाला कर्ज भेटते. इथं जे आहे कर्ज परतफेडीचा कालावधी जो आहे मी त्या अंदाजे टाकतो आहे 10 महिने,
ओव्हरड्यू आहे का नाही, उर्वरित कालावधी जे आहेत त्यांचे जे आहेत 6 महिने शिल्लक आहेत, बरोबर आहे. मुद्दल फेड केलेली रक्कम जी आहे 2,40,000 त्यांनी परतफेड केलेली आहे, बरोबर आहे. आणि 3,60,000 बाकी आहे, बरोबर आहे. थकीत मुद्दल काही नाही आहे, थकीत व्याज काही नाही आहे. इथं हप्त्याची रक्कम ॲटोमॅटिकली येऊन जाईल इथं, बरोबर आहे. सेव्ह करायचं, इथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल. इथं सेव्ह बटनवर क्लिक केलं की येऊन जाईल. ओके. प्रत्येक गटाचं भरायची गरज नाही आपल्याला. फक्त याच्यामध्ये जे काही ग्रामसंघाचं कर्ज चालू आहे, प्रभाग संघाकडून आलेलं ग्रामसंघाकडं, याचीच माहिती आपल्याला इथं भरता येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं ऑदर कर्ज पण आहे, CLF कडून घेतलेलं जे काही आपण आपल्या इकडं आपण म्हणतो, ऑप्शन दिसत नाही, ठीक आहे, चालतं. त्याच्यानंतर VO निधी प्राप्त झाला. याच्यामध्ये जे काही आहे SRLM कडून प्राप्त, आपण SRLM कडून प्राप्त म्हणजे अभियानाकडून प्राप्त निधी जो आहे आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते इथं लिहायचं आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला स्टार्टअप आणि VRF याचीच माहिती भरायची. अभियानाकडून मिळालेल्या ज्या रक्कम आहे याच्यावर 2च माहिती भरायची आपल्याला, स्टार्टअप आणि VRF नाही मिळालं असेल तर याच्यामध्ये आपल्याला भरायचं नाही आहे. आपण जास्त धरूया, स्टार्टअप मिळालेलं आहेत ग्रामसंघाला 55,000 रुपये, बरोबर आहे, जतन करायचं आहे. आणि VRF जे आहे तो मिळालेला आहे SRLM कडून. VRF जो मिळालेला आहे तो 1.5 लाख रुपये, बरोबर आहे. बरोबर आहे. पण VRF भरायची गरज नाही. पण अगोदर बघितलं की आपण याच्यामध्ये FDMमध्ये बघितलं की आपल्याला फक्त 55,000 स्टार्टअप मिळालेलं आहे, इतर काही मिळालेलं नाही. हे कुठं आपण नानाविधमध्ये आपण FDMमध्ये बघितलेलं आहे. FDMमध्ये आपण सुरुवातीला बघितलं की अभियानाकडून आपल्याला डायरेक्ट काय भेटलेलं आहे, बरोबर आहे. आत्ताच्या तारखेपर्यंत हे बघा, FDMमध्ये आपल्याला इथं दिसून जाईल की आपल्याला काय काय भेटलेलं आहे. इथं फक्त 55,000 दाखवतो, म्हणजे आपल्याला अभियानांतर्गत फक्त स्टार्टअप मिळालेलं आहे, बरोबर आहे. तेवढीच माहिती आपल्याला भरायची आहे. इथं आपण भरलं स्टार्टअपचं. CLF कडून काही मिळाले आहे का, इथं CLFचं पण भरता येईल आपल्याला, बरोबर आहे. CLFची माहिती जर असेल, CLF कडून काही दिलेलं असेल तर आपल्याला इथून भरता येईल. पण आपल्याकडं CLF कडून ज्या रक्कम आहे ट्रेनिंगच्या वगैरे आहे तर कॅपॅसिटी बिल्डिंग फंड असेल तर आपल्याला इथून भरता येईल, बरोबर. त्याच्यानंतर VO पावती उत्पन्न जे आहे CLF कडून प्राप्त उत्पन्न आणि बँकेचं आपण अगोदर भरूया. जे आहे बँकेचं अकाउंट आपण घेऊन टाकूया. बँकेकडून प्राप्त होणाऱ्या रक्कम आपल्याला जे काही व्याज जे आहे इंटरेस्ट फ्रॉम या ग्रामसंघाला आपल्याला असं गृहीत धरूया 6,500 व्याज मिळालेलं आहे, बरोबर आहे. बँकेचं व्याज आपल्याला इथंच भरायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर CLFचं जे आहे, आता याच्यामध्ये CLF कडून प्राप्त होणाऱ्या रकमा जे आहेत ते आपल्याला इथं भरायचं आहे, बरोबर आहे. जर बचत परत केली असेल CLFनं आपल्याला, किंवा जे काही आहे भागभांडवल परत केलं असेल CLFने आपल्याला ग्रामसंघाला, तर इथं आपल्याला माहिती भरता येईल. पण तसं काही नाही आहे, त्याच्यामुळे इथं आपण माहिती भरत नाही, बरोबर आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, फक्त बँकेचं व्याज आपण इथं भरलेलं आहे. कुठं VO पावती आणि उत्पन्नामध्ये आपण बँकेचं व्याज भरले आहे. त्याच्यानंतर VO खर्च आणि पेमेंट जे काही ग्रामसंघामार्फत झालेला खर्च आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बँक घेऊ. त्याच्यामध्ये बँक चार्जेस जे आहे, बँकेनं जे काही आपण स्टेटमेंट काढण्यासाठी किंवा आपण काय म्हणतो की चेकबुक इश्यू करण्यासाठी जे काही चार्जेस घेतात
किंवा एखादा चेक बाउन्स झाला असेल तो जे काय चार्जेस लागतात तो चार्जेस इथं आपल्याला भरता येईल. एकत्रित रक्कम आपल्याला इथं टाकायची आहे. इथं 500 रुपये जे काही चार्ज लागलेले आहे बँकेचा ते इथं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर CLFचा आहे का बघतो. इथं CLFला दिलेलं आपल्याला भरावं लागेल. ॲडमिशन फीज जी आहेत किंवा मेंबर फीस जे बनतो आपण त्याला, बरोबर. मेंबर फीस जी आपण ग्रामसंघाला दिलेली आहे ते खर्चा बाजूमध्ये येईल, बरोबर आहे. मेंबर फीस 100 रुपये दिलेली आहे, बरोबर आहे. परत एकदा बघू आपण काही शिल्लक राहिलं का. CLFमध्ये पेनल्टी जे असेल प्रभाग संघानं लावलेला दंड तो पण इथं भरता येईल. फादर जे काय असेल ते भरता येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर जीवोच्या व्यवहारामध्ये पुढं जाऊया आपण. रोख शिल्लक आता जे असेल ती लिहायची आहे. म्हणजे आपण 18 मार्चची माहिती भरतो, म्हणजे 18 मार्चलाच आपल्याला इथं लिहावं लागेल. त्याच्यानंतर बँकेत शिल्लक जी आहे ते इथं भरायची आहे. बँकेत शिल्लक जे आहे इथं भरायचं आहे आणि तारीख जी आहे 18 तारीख इथं भरायची आहे. ओके. आता इथं सभा बंद करा, हे सगळं भरणी माहिती भरणं झाल्यावर सभा बंद करा ऑप्शन येईल, बरोबर आहे. मी बँकेतलं शिल्लक एकदा कमी टाकून दाखवतो. जुळलेलं आहे त्याच्यामुळे करून दाखवतो. 3,60,000 जे आहे इथं बघा. न जुळणारी रक्कम 6,500, म्हणजे आपला ताळेबंद जुळलेला नाही. इथं जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती एकदा चेक करावं लागेल. 3,66,500 हे अंदाजे टाकतो, पण जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण करता येणार नाही, बरोबर आहे. इथं सभा बंद करायची. तुम्ही खात्री करू शकता का? होय करायचं. सारांश डाउनलोड करा. हे पूर्ण जे काही व्यवहार झालेला आहे तो आपला इथं भरता येईल. जर आपला ताळेबंद जुळला नाही तर आपल्याला मीटिंग क्लोज करता येणार नाही, आणि जोपर्यंत आपण मीटिंग क्लोज करत नाही तोपर्यंत आपल्याला रेग्युलर मीटिंग भरता येणार. ही कट ऑफ मीटिंग आहे. कट ऑफ मीटिंग म्हणजे आता मागच्या महिन्यापर्यंत जे काही व्यवहार झालेला आहे त्याची माहिती आपली याच्यामध्ये भरायची आहे. ही भरल्यानंतरच आपल्याला रेग्युलर मीटिंग जी आहे प्रत्येक महिन्याची मीटिंग आणि प्रत्येक महिन्याची व्यवहार याच्यामध्ये आपल्याला भरता येईल. पण एवढं जे आहेत आपल्याला माहिती करण्यासाठी काही माहिती लागणार आहे त्याच्यामध्ये, ती पण आपल्याला सोबत याचं जोडून पाठवतो. धन्यवाद.